मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसऱ्या आठवड्यातला तिसरा दिवस आहे आणि आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावरती चर्चा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत 2022-2023 चा अर्थसंकल्प मांडला. यावरती आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. तसंच गेल्या आठवड्याभरापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरती देखील चर्चा केली जाईल. देवेंद्रजी आणि एकनाथजींनी फ्री केलं पीक विमा योजना. मग तुम्ही काही करणार नाही 2.5 वर्ष आणि मग त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकाल आणि सांगाल की हे बरोबर नाही ते बरोबर नाही. मला सांगा 2.5 वर्षाची तुलना करा आणि देवेंद्रजीची तुलना करा कालच्या अर्थसंकल्पाची. खरं तर चुल्लू पर पानी में डुबके मरना चाहिए, चुल्लू पर पानी में डुबके मरना चाहिए अपोजिशन के नेताओं. छप्परफाड घोषणा केल्या आहे म्हणतात फडणवीसांनी, परंतु राज्याची आर्थिक स्थिती दुबळी आहे, तिजोरीत पैसे नाही, सामनातून ही टीका आहे. असं आहे, त्यांना अर्थसंकल्प कळतो का? त्यांनी कधी मांडला आहे का? त्यांनी कुठल्या जे लिहिणारे आहे, संपादकीय लिहिणारे आहे, त्यांचे संपादक आहे किंवा त्यांचे सूचक आहे, मार्गदर्शक आहे, कधी विधानसभा निवडणुका लढले? कधी गावाचे सरपंच सुद्धा लढलाय? अरे बाबा, जो अर्थसंकल्प मांडला देवेंद्रजींनी तो राज्याला जेव्हा अर्थसंकल्प मांडतात तेव्हा राज्याचं जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो ते कर्ज जरी केलं असेल, कर्जाने जरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तरी ते राज्याच्या विकासाकरता महत्त्वाचं असतं किंवा राज्याला GDP देणारं असतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधनं राज्याला उत्पन्नाचं सकल उत्पन्नामध्ये वाढ होतं. सामनामध्ये फक्त ती काहीतरी त्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी सामना हा फक्त टीका करण्याकरता, टोमणे मारण्याकरता तयार केलेला एक त्या ठिकाणी मुखवटा आहे. मला तर वाटतं की कालच्या अर्थसंकल्पातनं जो GDP वाढणार आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येतात आहे, ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि पुलाची निर्मिती होत आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रेल्वेचं जाळं विणलं जात आहे, मेट्रोचं जाळं विणलं जात आहे, यातनं जे उत्पन्न होईल त्यातनं या अर्थसंकल्पाला जरी कर्ज घेतलं असेल किंवा कर्ज होणार असेल तरी त्याला ते भरून काढण्याची क्षमता असते. सांगलीमध्ये जात पाडल्याशिवाय जे आहे ते अनुदानित खतं जे आहे ते शेतकऱ्यांना वितरित केले जात नाही. अजूनही या महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीचे विचार आहेत. मशीन आहे त्याच्यावर त्याचा ऑप्शन आहे जातीचं, त्याच्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. तो रकाना भरल्याशिवाय ती प्रक्रिया पुढे जात नाही, म्हणजे जात दाखवल्याशिवाय मिळत नाहीये खतं. मला वाटतं काही जर त्या ठिकाणी SC ST करती सवलती असतील त्या बघाव्या लागतील. मला पूर्ण माहिती नाही आहे, पण एखादी सवलत जर SC ST करता आली असेल किंवा एखादी सवलत त्या जातीकरता आली असेल, समाजाकरता आली असेल तर तेवढा करता तो ऑप्शन असेल. पण इतर समाजाला सुद्धा या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला पाहिजे. खरं तर हे बघितलं पाहिजे. मी अजून बघितलं नाही आहे. आपण सांगता त्याच्यावर खरं तर मी अभ्यास करेल. मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींशी आता बोलेल, बट मला त्याची माहिती करून घ्यावी लागेल. बच्चू कडू, तुम्ही काल शेतकऱ्यांना घोषणा केली पीक विम्याचा, हे त्यांचं 6,000 देण्याचं. एकीकडे याचं स्वागत होत आहे, दुसरीकडे बच्चू कडू यांना घेरलं शेतकऱ्यांनी, म्हटलं की तुम्ही गद्दारांसोबत जायला नको. नाही, आता ते घेरणारे कोण आहेत? घेरणारे हे असे आहेत ज्यांना आता असं वाटतं आहे की अर्थसंकल्पातनं आपलं दुकान बंद होणार आहे, आपलं दुकान बंद होणार आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजीकडे राहिलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांची निराशा आली आहे. म्हणजे असे निराश झाले आहे की त्यांना आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये सुद्धा असं वाटेल की आता बघा संजय गांधीचे लाभार्थी आहेत, त्यांना 1,500 दिले, किती त्या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढला आहे. शेवटी या अर्थसंकल्पातनं सर्वसामान्य गरीब माणसाला जो लाभ मिळाला त्यातनं शेतकरी, बघा आज शेतकऱ्याला किती, उद्या जर गारपीट आली किंवा काही झालं तर 1 रुपयात त्यांचा विमा होणार आहे, सर्वांचा विमा होणार. आणि आता तर सरळ ऑनलाईन पद्धतीने केला आहे. आणि त्यामुळे आता बघा भंडारा जिल्ह्यात नाना पटोले जी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, विधानसभेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे नाना पटोले यांनी विधानसभेच्या फ्लोअरवरनं धानाला बोनस द्या, धानाला बोनस द्या, मग काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून धानाला बोनस द्या मांडलं, नाही दिलं. तर चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते नागपुरात. आणि आता पुढची बातमी पाहूयात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध नागपुरातील असंतुष्ट गट हे दिल्लीमध्ये जाऊन पोहोचले आणि शिष्टमंडळामध्ये 2 माजी खासदार आहेत, 4 माजी आमदार आहेत आणि काही जिल्हाध्यक्ष आहेत, तर इतर पदाधिकारी सुद्धा आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत.
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची मागणी केली जाणार आहे. काँग्रेसचा अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून थांबत नसल्याचं चित्र दिसतंय. याआधी देखील असंतुष्ट गटानं रायपूर अधिवेशनामध्ये नेत्यांना निवेदन दिलेलं होतं. थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. ठाकरे बोलतायत की आमच्या वाटेला गेला आणि त्यामुळे मुख्यमंत्री पद गेलं असं. कोणी कोणाच्या वाटेला गेलं नाही. त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार मुख्यमंत्रीपद का गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहीत नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, CBI या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके. आणि ईडी काय आहे हे काय मी मनसे प्रमुखांना सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतलेला आहे. फक्त ईडीचा अनुभव आमच्यासारख्या लोकांनी घेऊन सुद्धा आम्ही आमच्या तोफा आणि आमच्या पक्षाचं कार्य हे सुरू आहे. सर, उन्होंने ये भी कहा कि हिंदुत्व छोड़ दिया है, इसकी वजह से शिवसेना ने कभी हिंदुत्व छोड़ा नहीं और ना छोड़ेगी. कोई क्या बोलता है उसके ऊपर शिवसेना की भूमिका तय नहीं होती. आप अपना काम करिए. शिवसेना ने हमेशा महाराष्ट्र की अस्मिता और हिंदुत्व तो दोनों विषय अपने साथ रखे और इस विषय पे शिवसेना ने कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं किया है. ये सभी को मालूम है. तर दुबळी माझी झोडी असं सामना ठीक आहे, आज वाचा, तुम्ही काळजीपूर्वक वाचा. सर, शेतकऱ्यांशी निगडीतच प्रश्न आहे. आता खतं खरेदी करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना जात दाखवावी लागते आहे. म्हणजे कुठेतरी जातीयवाद होताना महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारनं किंवा केंद्रातल्या सरकारनं जात आणि धर्म या दोन आधारावर त्यांचं राजकारण चालू ठेवलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो. पण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवा बरं का, अशा प्रकारचं जात दाखवण्याचं काम राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल, जो महाराष्ट्र धर्म आहे. तर दुसरीकडे बावनकुळे बोलतात की 15ला महाविकास आघाडीची बैठक आहे, पण 14 तारखेला मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते जे आहेत ते आमच्याकडे येणार आहे. अहो, ते कसब्याच्या निकालात दिसलं कोण कुठे गेलं ते. कसब्याच्या निकालात मतदार कुठे गेला आहे दिसलं. नेत्यांचं काय घेऊन बसलं. कालच संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. अजितदादा पवार असतील, नाना पटोले, माननीय उद्धवजी ठाकरे, आम्ही सगळेच होतो. वळसे पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, जयंतराव पाटील होते, बाळासाहेब थोरात होते. आम्ही सगळ्यांनी काही भूमिका आणि काही निर्णय ठरवले आहेत आणि ते असे आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा येणारी आणि विधानसभा या एकत्रित मजबूतीनं लढायच्या आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवायची हे ठरलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरं म्हणजे ते आल्यापासून अध्यक्षपदावर त्यांच्या पक्षाची अधोगती कशी चालली याची रोखण्याचा प्रयत्न करा. विधान परिषदेच्या बहुतेक सर्व जागा त्यांच्या नेतृत्वाखाली हरलेल्या आहेत. कसब्याची गेले 30 वर्ष भाजपकडे असलेली जागा BJP हरलेली आहे. चिंचवडला निसटता विजय आहे, निसटता बंडखोरीमध्ये. त्याच्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेवरती किंवा बोलण्यावरती फार लक्ष द्यायची गरज नाही. सर, कल देवेंद्र फडणवीस ने बजट प्रस्तुत किया, उसके बारे में क्या कहना चाहिए? मैं कुछ नहीं कहूँगा. ये चुनावी बजट है. लगता है उनको लगता है कि शायद ये सरकार गिर जाएगी. कभी भी सरकार इसलिए गिरेगी कि सुप्रीम कोर्ट में जो मामला चल रहा है उसमें लगभग सभी जो MLA हैं हमारे जो पार्टी छोड़कर गए हैं उसमें से 16 MLA डिस्क्वालीफाई हो जाए. आप देखिए, उसके बाद ना सरकार रहेगी ना फडणवीस जी रहेगी. तो ये लगता है आखिरी बजट उसने बनाया है लोगों को आकर्षित करने के लिए
लेकिन उसमें बजट में है क्या? सिर्फ झूठ ही झूठ है, चुनावी बजट है, ठीक है। निवडणुका बघता हे बजेट सादर करण्यात आले आहे. आ निवडणुका बघता हे बजेट सादर सरकार कोसळण्याच्या भीतीनं हे बजेट सादर करण्यात आलं. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल, हे त्यांना माहिती आहे. कारण ज्या प्रकारे सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की जर घटनेनुसार काम झालं, निर्णय लागला आणि लागेलच, तर सुरुवातीचे 16 आमदार हे अपात्र ठरतील आणि त्यानंतर हे सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे. आणि हे सरकार कोसळल्यावर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात, म्हणून कालचं थापेबाजीचं बजेट त्यांनी सादर केलं. फक्त घोषणा आहेत, योजना आहे. पण काल अजितदादा पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की पैसे कुठे आहेत, तिजोरीत पैसे आहेत का? तर अजून देखील निवडणुकीत आहेत, तारीख जाहीर करत नाही. हा डरपोकपणा आहे. आम्ही रोज सांगतोय निवडणुका घ्या. विरोधी पक्ष कधी सांगत नाही निवडणुका घ्या, पण आम्ही रोज सांगतोय निवडणुका घ्या आणि एकदा आमने सामने होऊन जाऊ द्या. मग शिवसेना कोणाची, महाराष्ट्र कोणाचा, हा एकदा फैसला होऊन जाऊ द्या. पण शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा त्यांचे केंद्रातले मायबाप असतील, हे निवडणुका लावायला तयार नाहीत. एवढं भेदरट राजकारण गेल्या अनेक वर्षात आम्ही पाहिलं. डरपोक राजकारण म्हणतात त्याला. चलिए. संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलंय. त्याचसोबत काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, मात्र तो चुनावी अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतो. एक मोठी बातमी सांगली जिल्ह्यातून. तिथे एक अजबच फतवा निघालाय, तो म्हणजे ई पास. शेतकऱ्यांची जात विचारली जाते त्यावरती. जिल्ह्यामध्ये रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देतं, मात्र अनुदान देण्यासाठी 3 ते 4 वर्षापासून ई पास ही मशीन यंत्रणा आहे आणि शेतकऱ्यांना दुकानांमध्ये खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड क्रमांक आणि पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर मशीनवरती शेतकऱ्यांना अंगठा देऊन शेतकऱ्यांचा अंगठा घेऊन खत दिलं जातं. मात्र गेल्या 3 दिवसांपूर्वीपासून ई पास मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेट्स झालेत आणि यानुसार शेतकऱ्यांची वर्गवारी केली जाते. शेतकऱ्यांना यामध्ये त्यांची जात सुद्धा विचारली जाते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय. खत खरेदी करताना जात कशासाठी लागते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे सांगलीतले प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत आहेत. आसिफ, काय हा प्रकार आहे? श्वेता, एकूणच महाराष्ट्रामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यावेळी शेतकरी आपले युरिया किंवा खत खरेदीसाठी जातो त्यावेळी त्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड जी डिटेल्स आहे ती घेतली जाते. त्याचबरोबर त्या पॉज मशीनवर तुमची जात विचारली जाते. हा धक्कादायक प्रकार आहे, कारण का शेतकऱ्यामध्ये या संतापाची लाट उसळली आहे. कारण का ज्यावेळी शेतकरी ज्यावेळी खत घेतो त्यावेळी एक दुकानदार त्या मशीनवर विचारलं तर जात विचारल्याच्या मशीन पुढे जातच नाही, कारण का ते खत विकतच घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संतोष आहे आणि शेतकरी संतापलेले आहेत. यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की हे मशीन बंद का, ताबडतोब ह्याच्यावर काय, कारण का केंद्र सरकारने ह्या 3 दिवसापूर्वी ह्या मशीनमध्ये अपडेट केल्यानंतर काही ठिकाणी ह्या मशीन अपडेट झाल्या, त्या ठिकाणी जात विचारली जाते. श्वेता. आसिफ, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मात्र अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. खत खरेदी करण्यासाठी जी ऑनलाईन यंत्रणा आहे तिथे जो पास मिळतो तिथे शेतकरी गेल्यानंतर जी काही बेसिक माहिती आहे ती तर द्यावीच लागते. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून शेतकऱ्यांची जात सुद्धा हे मशीन आता विचारू लागलंय आणि त्यामुळेच या प्रकारावरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी शंकर कापसे, कोळसे कृषी केंद्रात तुंग इथे आलो आहे. त्याच्या अगोदर शेतकरी जात वगैरे काही उचलत नव्हते. जसं की चौथीला एक धडा होता गावची चावडी म्हणून, की त्या गावच्या चावडीमध्ये कसं विचारलं होतं की गावात मंकींची संख्या किती आहे, तिथं डॉंकीमध्ये झालं, ती डॉंकी आता लाता मारायला लागल्यात. म्हणजे शेतकऱ्याच्या जातीच्या ह्याच्यावरून भांडणं लावायला लागली.
असं मला वाटायला लागलं. त्यामुळे जातीचं काही संबंध नाही. माझं नाव ओंकार कोळसे. आत्ता आपण कोळसे कृषी सेवा केंद्र येथे आहे. आत्ता एक 4 ते 5 दिवसापूर्वी ई पॉज मशीनला ज्याच्यावर आपण रासायनिक खत विक्री करतो त्यामध्ये एक नवीन अपडेट आलेलं होतं. 3.2 असं नवीन व्हर्जन त्यामध्ये आलेलं होतं. त्यामध्ये मशीन अपडेट केल्यानंतर त्यामध्ये एक नवीन ऑप्शन आत्ता अलीकडं दिलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते. याच्या आधी खत खरेदी करताना कधी शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जात नव्हती, पण आता शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते. त्यामध्ये एक 4 ते 5 ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन असतो जनरल म्हणून, परत येतो तो अदर बॅकवर्ड क्लास येतो, त्यानंतर शेड्युल्ड कास्ट आणि त्यानंतर शेड्युल्ड ट्राईब असे 4 ऑप्शन विचारले जातात. शेतकऱ्याला कोणत्या जातीचा आहे असं विचारल्यानंतर थोडे शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण होत आहे. याच्या आधी कधी असं विचारलं जात नव्हतं, पण आता जर शेतकऱ्याला विचारलं तर तो थोडा नाराज होतो की हे कशासाठी पाहिजे. त्यामुळे खत विक्री केंद्र जी आहेत जिथे शेतकरी खत खरेदी करण्यासाठी येतात, मात्र हे मशीन आता त्याचं जे लेटेस्ट व्हर्जन अपडेट झालंय त्यामध्ये आता शेतकऱ्यांची जात सुद्धा विचारली जाते. कोणत्या कॅटेगरीतला तो शेतकरी आहे ही माहिती कशासाठी हवी असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. आणि ते साहजिक आहे, कारण जात बघून खत विक्री करणार का किंवा खत खरेदीसाठी जात का सांगावी असा प्रश्न शेतकरी विचारतायत. मात्र खत विक्री केंद्र जे आहे तिथे असलेलं हे मशीन आणि तिथे ज्या वेळेला शेतकऱ्याची नोंदणी केली जाते किंवा ई पास घेतला जातो त्यावेळेला हल्ली 2 ते 3 दिवसांपूर्वीपासून शेतकऱ्यांची जात सुद्धा विचारण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. त्यामुळे हे लेटेस्ट व्हर्जन जे अपडेट केलेलं आहे त्यामध्ये जात कशासाठी हवी याचा काही खुलासा अजून झालेला नाही. आज जो काय त्या पॉस मशीनवर जे काय फीडिंग करायचं आहे त्यामुळे प्रवर्ग या पद्धतीची एक त्यांनी तरतूद केलेली आहे आणि ती जात टाकल्याशिवाय पुढे तो फॉर्म कंप्लीट होत नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या येतात. एका बाजूला खताचे दर वाढलेत आणि दुसऱ्या बाजूला केंद्र शासन मागच्या दारानं या देशातल्या शेतकऱ्यांचा डाटा गोळा करते का, आधारबद्दल शंका या देशामध्ये निर्माण झाली, हा डाटा वापरला जातो का याच्याबद्दल शंका निर्माण झाली, प्रायव्हसी बद्दल लोकांच्या बद्दल मनामध्ये शंका निर्माण झाली. आता शेतकऱ्यांचा डाटा गोळा करत असताना त्यांचा जातनीय डाटा गोळा करून निवडणुकीसाठी हा वापरायचा आहे का हा प्रश्न आता निर्माण झाला. आणि तर याच संदर्भातली आणखी पुढची बातमी ती म्हणजे रासायनिक खतांची विक्री ही ऑफलाईन पद्धतीनं करणं आणि अन्य कारणांसाठी भंडारा जिल्ह्यातील 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. ही कारवाई भंडारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आदेशानंतर करण्यात आली आहे. 5 परवाने 45 दिवसांसाठी निलंबित झाले तर 7 परवाने 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेत. कारवाईमुळे जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणलेत. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.